कुठलाही गुरु पटकन ज्ञान देत नाही. त्याचं कारण ते आधी पूर्वतयारी करवून घेतात. ती पूर्वतयारीला किती वेळ लागतो हा साधकाचा प्रश्न आहे. पण एकदा का पूर्वतयारी तुझी व्यवस्थित झाली की त्याला आधी त्या मनामध्ये उत्सुकता निर्माण करून देतात. आधी पूर्वतयारी, मग उत्सुकता, आणि उत्सुकतेच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे उत्तर. तर पूर्वतयारी आधी ती तुमच्यावर अवलंबून आहे, किती वेळ तुम्ही पूर्वतयारीला घेता. दुसरी उत्सुकता, तुम्ही किती उत्सुकता दाखवताय, आणि मग उत्तर द्यायला सुरुवात करते. मला असं वाटतं पुष्कळदा की गीता शास्त्र जे आहे ना, हे म्हणजे पित्यासारखं, वडिलांसारखं आहे. वडील पटकन, आई पटकन देते मुलाला एखादी गोष्ट, पण वडील मुलाने 3 वेळा 4 वेळा गोष्ट माझ्याकडे देत नाही. पटकन आपण वडिलांकडे मागितला, हट्ट केला तर एखादी गोष्ट नगण्य देतील, पण मूल्यवान गोष्ट वडील पटकन देत नाही. कारण त्या गोष्टीचं मूल्य पुत्राला कळावं अशी वडिलांची इच्छा असते. आणि जर न मागता जर वडील गोष्ट द्यायला लागली तर सगळ्यात मोठा तोटा असा होतो की मुलाची बौद्धिक प्रगती होत नाही.